हॅलो हॅलो हॅलो. आज म्हणजे आत्ता मी चाललोय IICMR ला. तिकडे एक इव्हेंट होतोय उडान म्हणून. इट्स अन कॉर्पोरेट इव्हेंट. तर तिकडे माझं प्रेझेंटेशन आहे फॉर द डिव्हाइस दॅट आय हॅव बिल्ड फॉर डिमेन्शिया केअर. तर बस आता आज प्रेझेंटेशन कंटिन्युअसली प्रेझेंटेशन चालूच आहेत, कॉन्फरन्सेस प्रेझेंटेशन्स. तर आता इट विल बी शॉर्ट इव्हेंट. 8 मिनिट्सचा टाइम आहे प्रेझेंट करायला. 2 मिनिट्स ऑफ क्वेश्चन अँड आन्सर राऊंड. तर बघू आता कसं होत आहे. गेल्यावरती कव्हर करायचा प्रयत्न करेल. पहिल्यांदा कॉन्फरन्स सोडून दुसरा कुठला इव्हेंट अटेंड करत आहे. लेट्स सी. आणि प्रेझेंट पण पहिल्यांदाच करणार आहे. लेट्स सी हाऊ इट गोज. फाउंडर दिसतंय. F पण आहे. द फाउंडर. ते इनॉग्रेशन होईल आणि त्यानंतर स्टार्ट करतील. अश्नीर ग्रोवर. तिसरा शार्क कोणी माहित नाही. बी प्रोजेक्ट कॉम्पिटिशन यात नाही माझं. आपण इकडे So, what are the available solutions for this condition? So, available solutions are securing the environment. You can close the door and keep the patient in a secure environment. आत्ता आम्हाला ब्रेक दिलेला आहे. प्रेझेंटेशन झालेलं. भरपूर लोक आले होते. वेगवेगळ्या फील्डमधून आले होते. वेगवेगळ्या बॅकग्राऊंड सोबत होते. आणि प्रेझेंटेशन संपलेत. आता जवळपास 2 वाजले. त्यांनी ब्रेक दिलाय. लंच ब्रेक आहे. लंच ब्रेक नंतर अनाऊन्स करणार आहेत वेळा सगळ्याचे. तर आता बघू कसं होत आहे, काय होत आहे. जजेस तर खूप चांगले होते. लक्ष देऊन ऐकत होतं. सगळ्यांचं इंटरेस्टेड होतं. चांगले चांगले सजेशन दिले त्यांनी. काय करता येईल, अजून काय इनोव्हेटिव्ह करता येईल. आमचं बेसिकली इनोव्हेशन पेशंट केअरमध्ये होतं. पण बाकीच्यांचं जे इनोव्हेशन्स वगैरे आहेत ते रेव्हेन्यू बेस्ड मॉडेलवरती आहेत. म्हणजे इन्कम कशी जनरेट करता येईल, हाऊ टू स्केल इट अप, हे सगळे त्यांचे आयडियाज होते. तर बघू आता एकदा विनर्स अनाऊन्स झाले तेव्हा आपल्याला कळेल जजेसला कोणाचा आयडिया आवडलेला आहे. आता तर मी आलो होतो ज्यूस प्यायला. पायनॅपल ज्यूस घेतला. थोडासा स्टेन करतो आणि आता डिरेक्टली रिझल्ट झाल्यानंतरच जेवण करेल. चलो बाय. कॉफी विथ कॉर्पोरेटचा इव्हेंट होणार आहे. सगळे लोक बसलेले आहेत. मॅम आत्ता मगासपासून सगळं ऑर्गनाईज करतायत. धावपळ चालू नसते. मी सकाळी आलो, मला ह्याच भेटल्या होत्या. त्यांना वाटलं मी जजेस आहे. म्हणले आल्या बघा परत आतमध्ये. एवढं ऑर्गनाईज केलेलं. पण मला असं वाटतंय पोरं ॲट द एंड काही ना काही गडबड करणारच ते. बघू आता मी ट्राय करेल सगळं रेकॉर्ड करायचं. मॅम आता थकल्या आणि पाणी घेत आहेत. आतापर्यंत 4 ते 5 वेळेस सेम क्वेश्चन मॅमने त्यांना कुठं पॉज घ्यायचा, कसा बोलायचा सगळं सांगितलंय. पण आता काय पुढं काय बघू आता काय करतायत. एवढं रिहर्सल करून पण जर यांच्याशी फायनल याच्यात गडबड झाली तर पोरं तर मारच खाणार आता. मी नाही मारलं तरी मॅडम तर 100% मारतील यातला. आज इकडे येणं व्यर्थ नाही झालं. सर्टिफिकेट भेटले, प्राईस पण भेटले.